नारळी पौर्णिमा असो, रक्षाबंधन किंवा मग गौरी गणपती या सगळ्यासाठीच आपण ओल्या नारळाच्या करंज्या तयार करतो. पण त्यामध्ये मैद्याचा वापर केलेला असतो. आजच्या या करंज्या तयार करण्यासाठी मी जरा सुद्धा मैद्याचा वापर केला नाहीये, तरी सुद्धा इतक्या छान आपल्या या करंज्या बनवून तयार झालेल्या आहेत. या करंज्या जरा सुद्धा मऊ पडू नयेत आणि ह्या अशा इतक्या मस्त छान अशा खुसखुशीत राहण्यासाठी साहित्याचं प्रमाण कसं घ्यायचं बघा. अतिशय खुसखुशीत अशी ही आपली ओल्या नारळाची करंजी तयार झाली आहे. बऱ्याचदा ओल्या नारळाची करंजी कालांतराने मऊ पडते, पण मी आज तुम्हाला जी काही पद्धत सांगणार आहे त्यामुळे ओल्या नारळाची करंजी जरा सुद्धा मऊ पडणार नाही किंवा तेलकट होणार नाही. अशा या खुसखुशीत तयार होणाऱ्या करंज्या बनवण्याची प्रमाणबद्ध आणि सोपी पद्धत पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपण करंजीचं आवरण कसं तयार करायचं ते पाहतोय. त्याकरता अर्धी वाटी इथे मी हा अगदी बारीक जो रवा असतो तो घेतलेला आहे आणि अर्धी वाटी गव्हाची कणिक घेतलेली आहे. आता हे आपल्याला यामध्ये अगदी थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि हे कोरडे जिन्नस एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचे. या प्रमाणामध्ये बरोबर एका नारळाच्या ओल्या नारळाच्या करंज्या बरोबर होतात. आता यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे. मी साजूक तुपाचं साधारण या चमच्याने 1 चमचा साजूक तूप घेतलं आणि ते चांगलं कडकडीत गरम करून ते यावर घालून घेतलं. हे प्रमाण 1 चमचा म्हणजे आपलं साधारण अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी गव्हाची कणिक होती. 1 वाटी असल्यामुळे मी पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा साजूक तुपाचं मोहन घातलेलं आहे आणि यामध्ये बरोबर 12 ते 15 करंज्या आरामात होतात. बघा, अशी मूठ वळली पाहिजे असं हे मोहन आपल्या या पिठाला चांगलं असं चोळून घ्यायचं आहे. यामुळे करंजीचं आवरण अजिबात मऊ पडत नाही आणि मस्त खुसखुशीत तयार होतं. आता थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि साधारण घट्टसर कणिक भिजवायची. फार सैल भिजवायची नाही आणि अगदी घट्ट सुद्धा नाही, कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे, तो छान फुलला जातो आणि मग नंतर थोडंसं ना घट्टसर कणिक होतं. त्यामुळे किंचित घट्टसर कणिक भिजवायची आणि थोडा वेळ बाजूला ठेवायची. इथे आपण करंजीच्या आतलं सारण कसं करायचं ते पाहतोय. त्याकरता 1 चमचा खसखस मी चांगली अशी परतवून घेतली. त्यानंतर यामध्ये 2 वाटी ओल्या नारळाचा किस किंवा ओल्या नारळाचा चव म्हणतात याला, तुमच्याकडे काय म्हणतात? आम्ही याला जे खोबरं विळीवर खोवून घेतो ना त्याला ओल्या नारळाचा चव म्हणतो. या चवामध्ये ना बघा असं बरंचसं दूध असतं. अतिशय हे ओलसर असतं कारण नारळ ना फार रसरशीत होता. आता हे जर आपण असंच सारण तयार केलं ना तर ओल्या नारळाची करंजी मऊ पडते. म्हणूनच मध्यम आच करायची आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला हे खोबरं चांगलं असं कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचे. कोरडं म्हणजे किती? अगदी सुकं खोबरं असतं तसं नाही बरं का. फक्त हे असं सुटसुटीत झालं पाहिजे. साधारण एक 7 ते 8 मिनिटं मध्यम आचेवर लागली. बघा, अगदी मस्त कोरडं झालेलं आहे. असं कोरडं झालं की मग यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला गूळ किंवा तुम्हाला जर साखर आवडत असेल तर साखर घालू शकता. आता गूळ घातल्यानंतर ना हे थोडंसं सैलसर व्हायला लागतं कारण गुळाला सुद्धा पाणी सुटतं. पण आपल्याला हे असंच परतत राहायचं आहे. गुळाच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. आता मात्र मी गॅस लहान केलेला आहे आणि लहान आचेवर हे परतून घेत आहे. हळूहळू जसा गूळ यामध्ये मिसळत जातो तसं हे मिश्रण छान असं एकजीव तयार होतो आणि याचा रंग सुद्धा बघा काय मस्त बदलला आहे. आणि हे मिश्रण असं ना दाबून पाहायचं. थोडंसं अगदी मधासारखं किंचित असा द्रव बाहेर पडतोय म्हणजे आपलं हे मिश्रण बरोबर तयार झालं असं समजावं. यापेक्षा जास्त परतलं ना तर मग मात्र आपलं सारण कडक होण्याची शक्यता असते. आता हे चांगलं असं परतून झालं. मी गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद केला की मग यामध्ये वेलची जायफळाची पूड घालायची आहे आणि हे पुन्हा एकदा मिसळून घ्यायचं. आता हे आपण कढईमधून काढून थोडा वेळ थंड होण्यासाठी असंच बाजूला ठेवून देऊया. इथे हे मिश्रण आपलं पूर्णतः थंड झालेलं आहे आणि हे जे आपण कणिक भिजवून ठेवली होती ती सुद्धा अगदी छान अशी मऊसूत तयार झाली आहे. एकदा चांगली अशी मळून घ्यायची आहे कारण यामध्ये रवा घातलेला असतो. छान अशी बघा मऊसूत आणि एकसंध अशी कणिक झाली पाहिजे. रवा यामध्ये एकजीव झाला पाहिजे. आता याचे लहान लहान असे गोळे तयार करायचे. अगदी लहान करायचे. आपल्याला पातळ पारी लाटायची आहे, फार जाड करायची नाही. आणि या अशा लाट्या मी तयार करून ठेवल्या. लाट्या कोरड्या व्हायला नको म्हणून त्या झाकून ठेवायच्या आणि मग आपल्याला
याची पुरी लाटून घ्यायची आहे. याला तूप, तेल किंवा पीठ काहीही लावण्याची गरज लागत नाही, कारण आपण पीठ घट्टसर भिजवलं होतं. आता बघा अगदी छान अशी पातळ ह्याची पुरी मी अशी लाटून घेतलेली आहे. फार जाड ठेवायची नाही, पातळ अशी लाटून घ्यायची. याच पद्धतीने आणखीन सुद्धा मी एक 3-4 पुऱ्या लाटून घेणार आहे आणि मग आपण एकदमच करंज्या तयार करू. इथे मी करंजीच्या साच्यामध्ये ही करंजी तयार करणार आहे. तुम्ही फिरकीचा जो चमचा असतो त्याच्याने जरी असं करंजी आपली तयार केली नेहमीची पारंपरिक पद्धतीने तरीही चालेल. आता हे सारण बघा अगदी मस्त कोरडं झालेलं आहे, असं मोकळं झालंय. आणि याच्या ना या कडा असतात इथपर्यंत सारण येऊ द्यायचं नाही, नाहीतर मग ना करंजी व्यवस्थित चिकटत नाही, तेलामध्ये जाऊन सुटण्याची शक्यता असते. त्यामुळे कडेला सारण येऊ न देता मध्यभागी छान असं भरपूर सारण भरून घ्यायचं. या दोन्ही कडा एकामेकांवर ठेवून घेतल्या आणि मग करंजीचा साचा बंद करून हे चांगलं असं दाबून घेतलं. जास्तीचा जो भाग आहे तो काढून घ्यायचा. मस्त अशी आपली सुरेख करंजी बनवून तयार झाली आहे. साच्यामध्ये बनवलेल्या करंज्या एकसारख्या होतात आणि आपल्याला त्या करणं सुद्धा सोयीचं जातं, त्यामुळे मी साच्याचा वापर केला आहे. दिसायला मुळात ना छान आकर्षक होतात आणि एकसारख्या असल्यामुळे त्या छान दिसतातही. आता दुसरी सुद्धा करंजी याच पद्धतीने बनवून घेणार आहोत. बघा हे जे सारण आहे ना ते मी भरपूर असं भरत आहे, म्हणजे त्या पोकळ किंवा अगदीच असं कमी सारण न भरता छान अशा भरगच्च सारण भरलेल्या आपल्या या करंज्या बनवून तयार होतील. आता ही सुद्धा मी करंजी अशीच बनवून घेतली आणि बाकीच्या सगळ्या करंज्या याच पद्धतीने अशा तयार करून घेतलेल्या आहेत. साधारण 13 ते 14 करंज्या या प्रमाणामध्ये बनवून तयार होतात. आता आपण या तळून घेऊयात. इथे तळण्यासाठी तेलही चांगलं गरम करून घेतलेलं आहे. मोठ्या ते मध्यम आचेवर तेल गरम करून घ्यायचं आणि मग त्यानंतर लहान आच करायची आणि लहान आचेवर या करंज्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. साधारणपणे कढईमध्ये जितक्या मावतील तेवढ्या करंज्या तुम्ही एका वेळी तळायला घालू शकता. गॅस मात्र अगदी लहान ठेवायचा, कारण जर मोठ्या आचेवर आपण करंज्या तळल्या ना तर मात्र त्या पटकन त्यांचा रंग बदलेल आणि मग त्या व्यवस्थित कुरकुरीत होणार नाहीत. आपण यामध्ये समप्रमाणात रवा घातला असल्यामुळे करंज्या छान कुरकुरीत होतात. बरं बघा काय मस्त अशा यांना ना भरपूर असे फोड आलेले आहेत. याचाच अर्थ आपली करंजी अतिशय खुसखुशीत झाली आहे. जेव्हा करंजीला हे असे लहान लहान फोड येतात याचा अर्थ होतो की करंजी छान खुसखुशीत झाली आहे. रंग बदलेपर्यंत चांगला असा तांबूस रंग येईपर्यंत अलटी पलटी करून मी या करंज्या छान अशा तळून घेतलेल्या आहेत. बघा एकसारखा रंग आलेला आहे आणि आता या करंज्या आपण तेलातून निथळून अशा काढून घेणार आहोत की जेणेकरून यातलं सगळं जे जास्तीचं तेल आहे ते निथळलं पाहिजे, म्हणजे करंजी तेलकट होत नाही. आता यात तेल असं चांगलं निथळून घ्यायचं आहे आणि मग एखाद्या ताटात किंवा अशा जाळीच्या भांड्यामध्ये जरी या करंज्या काढून घेतल्यात ना तरीही चालेल. भरपूर असे मस्त या करंज्यांवर बघा फोड आलेले आहेत. दुसरी बॅच सुद्धा करंज्यांची मी याच पद्धतीने तळून घेतली. या सुद्धा बघा काय सुंदर आकर्षक अशा या आपल्या करंज्या बनवून तयार झालेल्या आहेत. याच पद्धतीने सगळ्या करंज्या अशा तयार करून घ्यायच्या. साधारण 13-14 करंज्या आपल्या बरोबर या प्रमाणात तयार झाल्यात. याला भरपूर असे फोड आलेले आहेत आणि बरं या साधारण एक आठवडाभर तरी या करंज्या आरामात टिकतात. फक्त सारण असं चांगलं कोरडं करून घेतलं ना आणि वरचं आवरणाचं जे मी प्रमाण सांगितलंय ते वापरलं तर तुमच्या करंज्या सुद्धा इतक्या मस्त खुसखुशीत तयार होतील. या पूर्णतः रूम टेम्परेचरला आल्या, थंड झाल्या की मग हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या. आता पावसाळी हवा आहे, जर याला हवा लागली तर त्या नरम पडू शकतात, त्यामुळे घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये या अशा करंज्या भरून ठेवायच्या. तुम्हाला ही आजची करंज्यांची पद्धत कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. गव्हाच्या पिठाच्या असून इतक्या छान खुसखुशीत तयार झाल्या आहेत. तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की तयार करा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. धन्यवाद.